सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स हे ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, विषाणू व विषाणूजन्य आजार याबद्दल आपण पाहिलेलं आहे. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण विषाणूबद्दल माहिती पाहिली, त्यानंतर गालफुगीबद्दल पाहिली, कांजण्याविषयी पाहिली. आता हा कावीळ म्हणजे याला यकृतदाह असं म्हणतात, ही देखील पाहणं गरजेचं आहे. आणि ह्या टॉपिकवर विषाणू आणि विषाणूजन्य आजार यावर कावीळवर प्रश्न बऱ्यापैकी आलेले आहेत. ओके, तर कावीळ हा यकृतदाह आहे, म्हणजे यकृताला होतो. हा विषाणूजन्य आहे, लक्षात घ्या. पुढील विषाणूमुळे होते. आता म्हणून त्याचे जसं जसं ही जी पुढील विषाणूमुळे होतात तसंच त्याचे प्रकार देखील पडलेले आहेत. हिपॅटिटिस ए, हिपॅटिटिस बी, हिपॅटिटिस सी, डी, हिपॅटिटिस सी, हिपॅटिटिस ई. तर काही वेळेस उच्चार वेगवेगळे दिलेले आहे शुद्धलेखनानुसार, ते तुम्ही ते समजून घ्यायचं. आता यावरूनच कावीळचे 5 प्रकार पडलेले आहेत. HVA, हिपॅटिटिस, ओके, व्हायरस ए, त्यानंतर HVB, HVC, HVD, HVE. पहिले जे 3 आहेत, ए आणि बी आणि सी, ते तीव्र संक्रामक आहेत. ओके, म्हणजे लवकर त्याची लागण होत असते. त्यानंतर ह्या कावीळमध्ये जो परिणाम होतो तो यकृतावर होत असतो. ओके, त्यामुळे हे सगळ्यात घातक आहे. कावीळवर उपचार नाही झाला तर मृत्यू व्हायचे चान्स आहेत. तर बऱ्याच वेळेस तुम्ही ज्यावेळेस वाद ऐकत असता आजूबाजूच्या परिसरामध्ये, काही वेळेस बऱ्यापैकी तुम्ही ऐकत असता की कावीळवर उपचार न झाल्यामुळे पोटात गेलं, हे गेलं असं म्हटलं जातं. आणि त्यामुळं काय होतं की मृत्यू ओढवतो योग्य उपचार न झाल्यामुळे. रोगप्रतिबंधक स्थिती उपाय म्हणून डायपोफ्लेरेटचा वापर करत असतात. ओके, कावीळचा धोका. जागतिक आरोग्य संघटनेनुसार हिपॅटिटिसचे दरवर्षी जगात 7 कोटी रुग्ण तर 4 लाख बळी जातात. हे बघा, मी तुम्हाला म्हणलो तर आसपास असं देखील घटना घडलेल्या आहेत. आमच्या पण घडलेल्या आहेत, तुमच्याही घडत असतात, लक्षात घ्यायचं. ओके, CGM विरियत लस. कृष्णमूर्ती यल्ला, भारत बायोटेक कंपनीचे संस्थापक जे हैदराबादला आहे, यांनी हिपॅटिटिस बी या रोगावरील CGM विरहित लस ही जगातील पहिली लस तयार केलेली आहे. भारतातील आहे आणि जगातील CGM विरहित पहिली लस असल्यामुळं ह्याला स्टार करून एक लक्षात ठेवा. त्या टॉपिकनुसार करंट अफेअर्स ज्यावेळेस वाचत असतो त्यावेळेस त्या आधाराशी निगडीत असलेले पॉईंट्स देखील मी वारंवार त्या पुस्तकामध्ये अपडेट केलेलं आहे. अर्थात तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला माहीत आहे, आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी, महानगरपालिका तांत्रिक डायरी, ओके, ग्रामसेवक तांत्रिक डायरी, हे सर्व आपले तांत्रिक डायरी पुस्तकं आहेत. तुम्ही ज्याची तयारी करताय ते तुम्ही घेऊ शकता. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेंटरशिप प्रोग्रामविषयी माहिती तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. ओके, चालेल, ठीक आहे. बघा, पुढचा जो पॉईंट आहे कावीळ ए आणि कावीळ बी यावर जास्त फोकस आहे आणि प्रश्न देखील आलेले. इतर नाव काय आहे कावीळ एचं? पिवळा कावीळ, कारण डोळे पिवळे पडतात. आणि कावीळ बीचं दुसरं नाव काय आहे? पांढरा कावीळ, कारण डोळे पांढरे पडतात. कावीळ बी सोबत कावीळ ए देखील हे तीव्र संक्रामक आहे. आता कारक विषाणू जरा, ओके, हिपॅटिटिस ए विषाणू, हिपॅटिटिस बीला हिपॅटिटिस बीच. ओके, लक्षणे. हिपॅटिटिस ए मध्ये थकवा, ताप, मळमळ, उलट्या, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी, त्वचा व डोळे पिवळे दिसतात. त्यानंतर कावीळ बी मध्ये बघा, थकवा, ताप, मळमळ, उलट्या, भूक मंदावणे, त्वचा व डोळे पांढरे दिसतात. इथं पिवळं, इथं पांढरं. ओके, फरक एवढा आहे कावीळ बीच्या लक्षणामध्ये. संसर्गजन्य स्रोत किंवा संक्रमण, दूषित पाणी आणि अन्नाद्वारे ह्याचा प्रसार होत असतो. मुख्यत्वे मानवी विष्ठा, अल्पकाळासाठी रुग्णाचे रक्त याच्या संपर्कात आल्यानंतर त्याचा जो आहे संक्रमण होत असते. रक्त, लाळ आणि वीर्य यामार्फत कावीळ बी होत असतं, याचं संक्रमण होत असतं. ओके, प्रसार पद्धती. तर बघा, प्रसार पद्धती मुख्यत्वे मलमुख मार्ग, दूषित पाणी व अन्नामधून प्रसार, दूषित हात, अस्वच्छ पदार्थ तसेच गर्दीमुळे रोग प्रसारास मदत, क्वचित रक्तातून प्रसार होत असते. ओके, दूषित रक्त किंवा रक्तपदार्थ, दूषित सुया व पिचकाऱ्या, लैंगिक स्त्रावातून देखील, म्हणजे लैंगिक संबंध ठेवल्यामुळे देखील हा HVB म्हणजे हिपॅटिटिस बी कावीळ ब होत असतो. आईपासून अभ्रकाकडे जात असतं. ओके, अधिशयन कालावधी जो आहे 15 ते 45 दिवसाचा आहे, हे कावीळ बी साठी आहे. आणि कावीळ बचा अधिशयन कालावधी हा 60 ते 80 दिवसाचा आहे. आता औषधोपचार काय आहे?
कावीळ एची लस, कावीळ एला कावीळ एची हिपॅटायटिस एची लस अर्थात हिपॅटायटिस अ लसीच्या 2 मात्रा स्नायूमध्ये 6 ते 18 महिन्यांच्या अंतराने दिली जाते आणि मानवी इम्युनोग्लोबिनच्या अंतस्नायू इंजेक्शनमुळे प्रतिबंधात्मक संरक्षण मिळते. आता कावीळ ब च्या संदर्भात असलेले औषधोपचार. कावीळ बीला हिपॅटायटिस बी ही लस दिली जातं आणि लॅम्युडाइन हे औषध आहे. सॅनवॅक भारताने जनुकीयदृष्ट्या निर्मित केलेली पहिली लस सांथा बायोटेक्स यांनी विकसित केलेली आहे. त्यानंतर दवाखान्यात प्रसूती झाल्यास बाळाला 24 तासाच्या आत 0 लस द्यावा, हे देखील उपाय आहेत. गुंतागुंत कशी आहे बघा याच्यामध्ये. काविळात यकृतदाह झाल्यामुळे यकृताच्या कार्यात बिघाड होऊन पोटात पाणी तयार होते आणि कावीळ ब चा संसर्ग झालेल्या रुग्णापैकी 85 ते 90% रुग्णात प्रतिकार शक्ती निर्माण होऊन रुग्ण मरू शकतो, मृत्यू होऊ शकतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर काविळात विषाणूचा मेंदूमध्ये संसर्ग झाल्यास त्याचा गर्भावर अनिष्ट परिणाम होतो. आणि थोडं इकडे बघा, ही गुंतागुंत कशी आहे. कावीळ बचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी 85 ते 90% रुग्णात प्रतिकार शक्ती निर्माण होऊन रुग्ण बरे होत असतात, हे लक्षात घ्या. आणि 5 ते 10% रुग्ण दीर्घकाळ वाहक होतात व त्यांना यकृतदाह होऊन यकृताचा कर्करोग किंवा यकृतात सिरोसिस होते, त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होत असतो. यामुळे रुग्णाचा मृत्यू होत असतो. ही जी गुंतागुंतचा पॉईंट आहे ते परत एकदा समजून घ्या तुम्ही. काविळात यकृतदाह झाल्यामुळे यकृताच्या कार्यात बिघाड होऊन पोटात पाणी तयार होते. आणि दुसरा पॉईंट जो आहे, काविळात विषाणूंचा मेंदूमध्ये संसर्ग झाला म्हणजे जी लागण झाली तर त्याचा गर्भावर अनिष्ट परिणाम होत असतो. आणि कावीळ ब च्या संदर्भात जी काही गुंतागुंत होत असते त्यामध्ये बघा, कावीळ ब चा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी 85% रुग्णात प्रतिकार शक्ती निर्माण होऊन रुग्ण बरे होतात, परंतु 5 ते 10% रुग्ण दीर्घकाळ वाहक होतात व त्यांना यकृतदाह होऊन यकृताचा कर्करोग किंवा यकृताचा सिरोसिस हा आजार होतो आणि त्याच कारणामुळे रुग्णाचा मृत्यू होत असतो. आता जोखीम गट म्हणजे कोणाला जास्त हा कावीळ होत असतो. आता कावीळ ए संदर्भात जर विचार कराल तर गरोदर मातेला कावीळ ए ची लागण झाल्यास त्याचा गर्भावर अनिष्ट परिणाम होतो, विपरीत परिणाम होत असतो. आणि कावीळ बी जी आहे, कावीळ बी अति धोकादायक गटामध्ये हाय रिस्क पुढील घटकांचा समावेश होतो. त्यामध्ये डेंटिस्ट असतात, जे दाताचे डॉक्टर असतात ते, शल्यचिकित्सक असतात, परिचारिका, रक्तपेढीतील ब्लड बँक, तसेच रुग्णालय व प्रयोगशाळेतील कर्मचारी, अंमली पदार्थांच्या व्यसनी व्यक्ती, वैशागमन व असुरक्षित संभोग करणारे म्हणजे असुरक्षित संभोग करणाऱ्या व्यक्तीमध्ये. आता हे का आले, यांचा संबंध थेट हा ब्लडशी येतो असतो, रक्ताशी. जर चुकून माकून काही करताना झालं तर त्यांचं म्हणजे बाधित असलेल्या व्यक्तीचा जर त्यांना देखील इजा झाली किंवा रक्तामार्फत काही झालं तर त्यांना देखील कावीळ ब ची लागण व्हायची जास्त शक्यता असते, म्हणून ती धोकादायक गटामध्ये येतात. आहार कसा असावा रुग्णाला बरे. आता ही HVA म्हणजेच हिपॅटायटिस ए संदर्भात आहे. रुग्णाला भरपूर प्रमाणात कर्बोदके प्रथिनेयुक्त आहार द्यावा, परंतु स्निग्ध पदार्थ तेल व तूप देऊ नये, वज्र करावे. आता कावीळ ब मध्ये देखील असंच आहे. रुग्णाला भरपूर प्रमाणात कर्बोदके व प्रथिनयुक्त आहार द्यावा, परंतु स्निग्ध पदार्थ अर्थात तेल व तूप देऊ नये. निदान काय, रक्तातील रक्तद्रव्याची तपासणी करून कावीळ अ ची निदान होतं, म्हणजे याला लागण झाली असं समजलं जातं. आणि ऑस्ट्रेलिया अँटीजन ही रक्त तपासणी करतात, याला HBsAg असेही म्हटले जाते. याला तुम्ही कसं लक्षात ठेवायचं ते तुम्ही ठेवा, परंतु वाचल्यावर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. ओके. त्यानंतर प्रतिबंधक उपाय जे आहेत, 0.5% सोडियम हायपोक्लोराईटचे वापर करून रोग्याची उलटी, विष्ठा व वस्तूमधील जंतूंचा नाश केला जात असतो. पुढे हिपॅटायटिस बी संदर्भ. हिपॅटायटिसचे 5 प्रकार आहेत, त्यापैकी हिपॅटायटिस ए आणि बी हे 2 दूषित रक्तामार्फत होत असतात. बघा या ठिकाणी एक चूक दुरुस्त करा. हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी ही 2 काय म्हणजे दूषित रक्त असतात, त्यामार्फत होत असतात. टायपिंग एरर झाले त्यामुळे मला डाऊटच आला, त्यामुळे कन्फर्म केलं आहे. म्हणजे मला माहिती आहे कन्फर्म बी आणि सी हे दूषित रक्तामार्फत होत असतात. ओके, हे अशा प्रकारचं हे आहे. पुढे रोगप्रतिकार शक्ती. कावीळ ए तीव्र सांसर्गिक रोगप्रतिकार क्षमता. ज्या प्रदेशात
हा रोग सातत्याने आढळत असतो. त्या प्रदेशातील जे काही पब्लिक आहे तिथली त्यांना सौम्य संसर्गामुळे रोग प्रतिकारशक्ती प्राप्त होत असते. आणि हिपॅटायटिस अ हा रोग एकदा होऊन गेला की साधारणतः दुसऱ्यांदा होत नाही, कारण रोगामुळे दीर्घकालीन रोग प्रतिकारशक्ती तयार होत असते. पुढे संसर्गजन्य काळ बघा, यकृत 10ची चिन्हे लक्षणे दिसण्यापूर्वी 2 आठवडे आणि दिसल्यानंतर 1 आठवडा. आणि हिपॅटायटिस बी चे विषाणू अधिशयन काळात रुग्णाच्या जे ब्लड असते त्याच्यामध्ये असतात. आणि संसर्गजन्य काळ जो आहे रुग्णाच्या रक्तातून ऑस्ट्रेलिया अँटीजेन नाहीसे होईपर्यंत, अशा प्रकारे संसर्गजन्य काळ त्याचा असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं जो आहे हिपॅटायटिस सी आहे, त्याच्या संशोधनासाठी काय तर नोबेल पुरस्कार मिळाला होता 2020 साली. आणि ते नोबेल विजेते शास्त्रज्ञ होते हॉर्वे जे अल्टर अमेरिका, मायकेल ह्युटन ब्रिटन आणि चार्ल्स राईस अमेरिका. ह्याला शॉर्टमध्ये ठेवायचं कारण कदाचित प्रश्न विचारलं जाऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जो आहे आरोग्य विभागाच्या आणि सेंट्रल इन्स्पेक्टरच्या याच्यामध्ये दिनविशेषवर देखील प्रश्न भरपूर आलेले आहेत. त्यामुळे एक लक्षात घ्या की प्रत्येक आरोग्याचं किंवा रोगाचं आरोग्य दिन असो की कुठल्या अवयवाच्या संदर्भात असो, कॅन्सरच्या असो की कुठल्याही आजारासंदर्भात दिनविशेष असो आणि थीम असो, ओके, ते तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता जागतिक हिपॅटायटिस दिन जे आहे ती साजरा केला जातो 28 जुलै. त्यानंतर 2025ची थीम आहे ती म्हणजे हिपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन. ओके, लक्षात घ्या, अपडेट करा. जनरली काय करायचं आहे, परीक्षेच्या 2 वर्षाची थीम आपल्याला लक्षात ठेवायची. ओके, 2025 2026 तर आलेलं नाही, त्यामुळे आपल्याला 2 वर्षाचं ठेवायचं आहे. ठीक आहे, हे एकदा वाचून घ्या, काय तेवढं विशेष नाही, परंतु ह्यावर विचारलं जाऊ शकते. त्यानंतर हिपॅटायटिस बीच्या विषाणूचा शोध लावणारे नोबेल पुरस्कार विजेते जारूस सॅम्युअल ब्लूमबर्ग यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून हा दिन साजरा केला जातो. ओके, हिपॅटायटिस बीचा शोध लावला आहे विषाणूचा. हिपॅटायटिस दिन जे आहे म्हणून साजरा करण्यास ओडिशा राज्यातून सुरुवात झाली. 2010 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली. हिपॅटायटिस म्हणजे यकृताचा दाह किंवा यकृताला होणारी सूज, फॅटी लिव्हरचा विकार. शहरी भागात 18 ते 20%, ग्रामीण भागात 16%. फॅटी लिव्हरचा विकार का होतो? आहारातील अतिरिक्त कर्बोदके, मधुमेहामुळे शरीरातील साठवलेली कर्बोदके यामुळे हा विकार होतो. शरीरात साठलेले जे अतिरिक्त फॅट जास्त प्रमाणात यकृतात साठले असता विषासारखे काम करते, त्यातून यकृताचे पेशी निकामी होण्यास सुरुवात होते. भारतातील 50% यकृत विकारांचे कारण फॅटी लिव्हर हे आहे. आता याचे प्रिकॉशन किंवा काळजी कशी घ्यावी, तर मुलांच्या वजनावर नियंत्रण ठेवावे, जंक फूडवर निर्बंध, व्यायाम करणे, मैदानी खेळ खेळणे, अशा प्रकारचे म्हणजे प्रिकॉशन आहेत. आता पुढचा जो पॉईंट आहे चॅप्टर आहे तो आपला पोलिओ आहे, तो देखील बऱ्यापैकी इम्पॉर्टंट आहे आणि ते बी कंटेंट बऱ्यापैकी आहे, तर त्याला आपण सेपरेट हे करू. पोलिओ झालेला आहे आपला. तर आपल्याला आता पुढचा जो पॉईंट आहे एड्स देखील आहे. एड्स हा त्यावर खूप प्रश्न विचारलेले आहेत बरं का प्रत्येक डिपार्टमेंटच्या परीक्षेमध्ये, त्यामुळे याला देखील आपण सविस्तर आणि टू द पॉईंटला धरून व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे, काही असेल शंका तर हे बघा, हा संपर्क क्रमांक आहे, यावर व्हॉट्सअप करू शकता. ओके, आणि टेलिग्रामला जॉईन करायचं झालं तर आरोग्य एक्झाम हे टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्वांनी जॉईन करू शकता. तिथे देखील तुम्हाला PDF नोट्स, त्यानंतर काही प्रमाणात अपडेट जे काय असेल ते मी तिथं देत असतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची चॅनलची लिंक दिली मी. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.